नमस्कार मित्रांनो, अजून एक नवीन कथेला सुरुवात करतो। तसे तर मला आईला सोडून कुठे जाण्याची इच्छा होत नव्हती, कारण मी लहानपणापासून आईजवळच राहिलो आहे। आता मी 25 वर्षाचा झालो होतो, तसेच मी पाहायला पण सुंदर आहे। मला एका कंपनीत काम करू 4 वर्ष झाले आणि आता मला घरी राहूनच ऑनलाईन लॅपटॉपवर काम करायचे होते। त्यामुळे आता घरी राहणे आणि काम करणे हेच माझे काम आहे। पण एकदा आई म्हणाली, तू तसाही दिवसभर घरीच राहतो, तर काकूकडे का नाही राहायला जात, कारण तिने 1 ते 2दा मला म्हटले आहे। आता मी माझ्या काकूच्या बाबतीत सांगतो। माझे काका 1.5 वर्ष आधी वारले आणि काकूची बहीण हे दोघेच घरी राहतात, कारण काकूच्या बहिणीच्या नवऱ्याचे सुद्धा निधन झाले। माझी काकू दिसायला साधारण आहे, पण त्यांची बहीण पाहायला फारच सुंदर। तिची आणि माझी भेट फार कमीदा झाली। जेव्हा पण ती दिसायची मी तिच्याकडे बघत होतो, कारण कोणी मनाला इतके छान वाटतात की त्यांच्याकडे नेहमी पाहायची इच्छा होते। आणि तसेच काकूच्या बहिणी सोबत माझे झाले होते, पण मी शांतपणे बघायचो, कारण ती माझ्या काकूची बहीण होती। उगाच नको मला कोणी काही म्हणायला, म्हणूनच बघून मी समाधान मानायचो। तिला सुद्धा या गोष्टी माहीत होत्या। मी आईला म्हणालो, ठीक आहे आई, मी तिथे काही दिवस राहून येतो, म्हणजेच त्यांना सुद्धा बरे वाटेल। तर आई म्हणाली, ठीक आहे, काही दिवस तू तिथे राहून ये, कारण तिथे दोन्ही स्त्रीच राहतात। तू गेला की तुझ्या काकूंना सुद्धा फार बरे वाटेल। नंतर आईने काकूला फोन करून कळवले आणि जवळपास 15 दिवसानंतर मी काकूकडे पोहोचलो। मला बघताच काकू फार खुश झाली, तसेच तिची बहीण सुद्धा खुश दिसून येत होती। मी तिच्याकडे बघून स्माईल दिली आणि तिने पण माझ्याकडे बघून स्माईल केली। इतक्या वर्षानंतर मी तिला आज बघितले होते, पण ती जशीच्या तशीच दिसत होती। काकूच्या घरी 3 खोल्या होत्या। एका खोलीत त्या दोघी राहत होत्या, दुसऱ्या खोलीत मी आणि एक किचन होते। सुरुवातीचे 2-3 दिवस तर आमचे असेच गप्पा गोष्टी करण्यात गेले। मी दिवसभर आपल्या लॅपटॉपवर काम करत राहायचो आणि जास्त माझे घरचे काम असल्यामुळे कोणासोबत जास्त बोलत पण नव्हतो। आता तिथे राहत असल्यामुळे मला घरचे कामात थोडा तरी हात लावावा लागत होता आणि बाहेरची सर्व कामे हळूहळू मलाच करावी लागणार होती, कारण काकूचा कमरेचा प्रॉब्लेम होता। त्यामुळे ती जास्त वस्तू पण उचलत नव्हती आणि जास्त दूर पायदळ पण चालत पण नव्हती। एकदा काकू म्हणाली, आपल्या घरी किराणा आणायचा आहे, म्हणून तू वंदना सोबत मार्केटमध्ये जा। वंदना म्हणजे माझ्या काकूची बहीण। मी काकूंना ठीक आहे म्हणालो आणि थोड्या वेळाने आम्ही मार्केटसाठी निघालो। आज वंदना फारच छान दिसत होती। एकतर तिने फार सुंदर साडी घातली होती आणि तिने मेकअप सुद्धा केला होता, त्यामुळे तिचे रूप अजूनच सुंदर दिसत होते। काही वेळासाठी माझी नजर तिच्यावरून दूरच झाली नाही। मी तिच्याकडे बघत आहे हे तिला समजले होते। त्यानंतर आम्ही ऑटोमध्ये बसून मार्केटसाठी निघालो। तो ऑटो शेअरिंग वाला होता, म्हणून अगोदर एक माणूस ऑटोमध्ये बसून होता, त्यामुळे मी मधात बसलो आणि माझ्या साईडला वंदना बसली। आम्ही जात असताना रस्त्यात ब्रेक असल्यामुळे ऑटोवाल्याने ब्रेक लावला आणि मी हलका बाजूला सरकलो। तसेच स्वतःला वाचवताना माझा हात तिच्या पायाच्या वरती लागला। मी तर वाचलो होतो, पण माझा हात फार घट्टपणे तिथे लागला होता आणि माझ्या स्पर्श तिला होताच ती माझ्याकडे बघू लागली। तिला पण समजले होते की ऑटोवाल्यांच्या ब्रेक मारल्यामुळे हा प्रकार घडला आहे, पण तो स्पर्श फारच छान होता। कधी कधी घरी असताना तिचे कपडे एवढे घट्ट असायचे की त्याच्याकडे माझे लक्ष जातच होते आणि अनेक वेळा असे झाले की मी तिच्याकडे बघत असताना तिची नजर माझ्याकडे असायची, पण असाच प्रकार नेहमी होऊ लागला। माझे नेहमी बघणे तसेच तिचे माझ्याकडे पाहणे सुरू होते। एकदा असे झाले की काकू आणि वंदना कुठेतरी जात होते। मला याबद्दल काहीच अर्थ माहित नव्हते। मी आपल्या खोलीत काम करत होतो। नंतर मी बाहेर आलो तर मला कोणीच दिसले नाही, म्हणून मी सरळ काकूंच्या खोलीत शिरलो आणि तिथली स्थिती बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली। तिला बाहेर जायचे असल्यामुळे ती नेसत होती, पण आता तिच्यावर काहीच नव्हते, फक्त 2 वस्तू सोडून, आणि मला ते बघून फारच वेगळे वाटले। मी कधीच अशी स्थिती बघितली नव्हती आणि तिचे पण लक्ष माझ्याकडे गेले। तिच्या म्हणायच्या अगोदरच मी तिथून निघून आपल्या खोलीत आलो, तर ते चित्र फारच अवघड स्थितीमधले होते।
आता मनात विचार पण येत होते की काकू मला काही म्हणू शकते, पण काही वेळाने तीच माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आम्ही बाहेर जात आहोत आणि संध्याकाळी येऊ. मी तिला मान खाली करून हो म्हणालो आणि त्या दोघी बाहेर जाण्यासाठी निघाल्या. संध्याकाळी दोघे आले तेव्हा मी आपल्या खोलीत कामच करत होतो. त्यानंतर वंदनाने मला चहा आणून दिला आणि मी चहा पण खाली मान करूनच घेतला. कदाचित तिला माझे असे वागणे समजले असेल. रात्रीच्या जेवणानंतर मी बाहेर बसलो होतो. काही वेळाने वंदना पण तिथे येऊन बसली. मी तिला म्हणालो, मला माफ करा, तुम्ही खोलीत त्या स्थितीमध्ये होते म्हणून मला माहित नव्हते. तर ती म्हणाली, ठीक आहे, त्या गोष्टी तुला कळल्या ना, पण त्यावेळेस तुला माहित असून सुद्धा तू मला बघतच होता आणि नेहमी पण बघतच असतो. मी तिला म्हणालो, पहिल्यांदा मी तुम्हाला त्या अवस्थेत बघितले आणि तुमची अवस्था एवढी वेगळी होते की मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि राहिला प्रश्न नेहमी पाहण्याचा, तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा कधी थोडा तरी वेगळ्या स्थितीमध्ये असाल तर माझी इच्छा नसताना सुद्धा नजर तुमच्याकडे जाते. तर ती म्हणू लागली, असे का बरं? मी तिला म्हणालो, ते मला माहित नाही, फक्त एवढे सांगू शकतो, एकतर तुम्ही फारच छान दिसता. आता यावर ती म्हणू लागली, म्हणजे तुझ्या मनात काहीतरी माझ्याबद्दल निर्माण होत आहे. आता मला काय बोलावे काय नाही समजत नव्हते, म्हणून मी तिला म्हणालो, तुम्ही सुद्धा नेहमी माझ्याकडे पाहता, म्हणून तुमच्या मनात काय आहे ते आधी सांगा. तर ती शांत राहून माझ्याकडे बघू लागली. आता मी पण तिच्याकडे बघून म्हणालो, तुम्ही मला काहीच उत्तर दिले नाही, याचा अर्थ असा की तुमच्या पण मनात काही गोष्टी लपल्या आहेत. तर ती सांगू लागली, आता काय करणार, माझ्या नवऱ्याचे निधन झाले आहे. त्यानंतर तर माझे आयुष्य काही प्रमाणात संपल्यासारखे वाटत होते, कारण मला पण अनेक गोष्टींची गरज भासत असते आणि त्या गोष्टी कोणाला सांगू पण शकत नाही. आधी आम्ही दोघे राहत होतो तेव्हा पण मला या गोष्टी आठवायच्या, पण त्या मनात ठेवून मी गप्प राहत होते. त्यानंतर तू आला आणि तुझे नेहमी माझ्याकडे पाहणे सुरू झाले, त्यामुळे मला सुद्धा तुझ्याकडे पाहणे छान वाटू लागले, म्हणून आपोआप त्या गोष्टी मनात निर्माण होऊ लागल्या. आता मी हळूच तिच्याजवळ गेलो आणि तिला एक स्पर्श करून म्हणालो, या गोष्टी आता मनात ठेवायचा की बाहेर काढायच्या? तर तिने एक नाजूक स्माईल देऊन म्हणाली, आता आपल्या दोघांना सर्व गोष्टी कळल्या आहेत, तर बाहेर काढायला काही हरकत नाही. मी अजूनच जवळ जाऊन तर ती म्हणाली, आता नाही, नंतर कधी, कारण तुझी काकू खोलीत झोपली आहे. त्यानंतर तर आमचे वागणे फारच बदलून गेले होते. जेव्हा कधी ती एकटी दिसले की मी तिला गमतीने स्पर्श करत होतो. माझा स्पर्श थोडा वेगळा होता, पण तिला तर फारच आनंद मिळायचा. आणि आमचे असे वागणे होऊन थोडे दिवस निघून गेले होते. एकदा काकू म्हणाली, मला कमरेसाठी डॉक्टरकडे जायचे आहे. तसेच मला मागे सांगितलं होते की तुम्हाला आम्ही काही व्यायाम शिकवू, म्हणून मला यायला थोडा उशीर होऊ शकतो. त्यानंतर काकू दवाखान्यासाठी निघून गेली. ती गेल्यानंतर मी काकूच्या खोलीत गेलो. त्यावेळेस वंदना आपल्या खोलीत बसून होती. मी जाऊन अगदी जवळ बसलो आणि तिला म्हणालो, आता काय विचार आहे? तर ती हसून म्हणाली, आता विचार करायची वेळ नाही आहे. आणि आम्ही आमच्या मनातल्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली. आम्ही त्यात रमत चाललो होतो, पण तिच्या काही गोष्टीवरून मला समजले की ती आधीच या गोष्टीची तयारी करून होती, कारण मला आता सर्व डोळ्याने दिसत होते. माझे तर डोळे ते बघून फारच आनंदित झाले. मी त्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊ लागलो. तसेच ती मला म्हणाली, आज तू मला हव्या त्या गोष्टी देऊन दे, मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नको. आणि मी तिला प्रत्येक गोष्ट फार चांगल्या पद्धतीने देऊ लागलो. तसेच तिचा तो आवाज मला अजूनच उत्साह देत होता आणि मी आपले काम एवढ्या चांगल्या पद्धतीने करत होतो की तिला फार चांगल्या प्रकारे आनंद येऊ लागला. ती पण मला अनेक गोष्टीत बरोबरीचा पाठिंबा देऊ लागली. आज तिच्या मनातल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण होत होत्या. तसेच आम्हाला या गोष्टींमुळे फारच छान वाटत होते. आम्ही काकू येण्यापर्यंत वेगळेच झालो नाही. त्यानंतर मी आपल्या कामाला लागलो. त्या वेळानंतर आमचे वागणे बदलून गेले. सुट्टीच्या दिवशी आम्ही आता कुठे बाहेर जेवण करायला जाऊ लागलो. तसेच काकू पण आमच्या सोबत येत होती. अनेकदा त्यांना कपडे किंवा इतर वस्तू दोघांना घेऊन देत असतो. आणि आमच्या दोघांचे वागणे तर आता फार दूरवर पोहोचले आहे आणि त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद फारच होऊ लागला आहे.
गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्टीला लाईक करा. धन्यवाद.